आणि मूळ मुद्दा हा आहे की दमानिया असं म्हणाल्या, खरातला 177 कॉल चाकणकरांनी केले, 236 कॉल त्यांची बहीण प्रतिभा चाकणकरीने खरातला केले, तब्बल 17 कॉल हे एकनाथ शिंदेंनी केले, ज्याच्यातले 6 इनकमिंग 7 आउटगोईंग असं काहीतरी त्यांनी संख्या सांगितलेली आहे, आणि दीपक केसरकरांचे काही कॉल. माझे दमानियांवर आक्षेप आहेतच आणि ते राहतील. अगदी दमानियांनी काहीही केलं तरी ते आक्षेप माझे जाणार नाहीत. उलट आज तर अमृता वहिनींनी त्याच्यावर ट्विट करून माझ्या शंकेला शिक्कामोर्तब केलंय, हेही तितकंच खरं. त्यामुळे ते आक्षेप माझे जाणार नाहीत. पण माझी अडचण अशी आहे, त्याला म्हणतात ना, धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय. तर माझी अडचण अशी आहे की मी आत्ता दमानियांवर जर कॉन्सन्ट्रेट करायला गेले तर मूळ मुद्दा बाजूला पडेल. त्यामुळे हे सीडीआर कुणी काढले आणि कसे काढले यामुळे ब्रीच ऑफ प्रायव्हसी होतच आहे आणि त्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे. अगदी दमानियांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे या संबंधाने. पण दमानियांनी जी माहिती काढली आणि जी माहिती त्या 3 वेळा सांगत आहेत ती माहिती सुद्धा दुर्लक्षित करण्यासारखी नाही. त्यामुळे त्या माहितीवर जास्त फोकस करणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्याने सीडीआर काढले त्याची चौकशी तर व्हावीच, पण ज्याचे सीडीआर निघाले आहेत त्यांच्या चौकशीचं काय, हा महत्वाचा मुद्दा आहे. विशेषतः जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं नाव दमानिया घेत असतील तर हे गंभीर आहे. आणि काय एसआयटी ही हिम्मत करणार आहे का की त्यांनी एकनाथ शिंदेंची चौकशी करावी? कारण माझ्या अडचणी अशा आहेत की ड्रग्जच्या प्रकरणामध्ये मी फार अगदी 3 वर्षांपासून मी त्याच्यात भांडतीये, पण त्यात अजूनही म्हणाव्या तशा कुठल्याही चौकशा होत नाहीत, तपास होत नाही, त्याला वेग मिळत नाही. आता हे नवीन अघोरी तंत्रमंत्र विद्येचं प्रकरण आलंय. ही अघोरी विद्या, हे तंत्रमंत्र प्रकरण, हे सगळंच महाराष्ट्राला पुन्हा अजून 5-25 वर्ष मागे नेणारी गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये जर नाव महिला आयोगाची एकेकाळची प्रमुख म्हणून चाकणकरांचं येत असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असणाऱ्या व्यक्तीचं नाव जे आता उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं येत असेल तर हे गंभीर आहे. त्यामुळे हे कॉल एकनाथ शिंदेंनी कशासाठी केले, का केले, याची चौकशी होणं गरजेचं आहे. मी जसं आधी म्हटलं की ज्याने सीडीआर काढले त्याची तर चौकशी झालीच पाहिजे की त्याला सीडीआर कसे मिळाले. पण ज्याचे सीडीआर निघालेत, कारण ज्या अर्थी दमानिया इतक्या वेळा म्हणतात त्या अर्थी दमानियांचं म्हणणं त्याच्यात काही तथ्य असेल. तथ्य नसेल तर दमानियांवर कारवाई होईल, पण तथ्य असेल तर ते दुर्लक्षित करण्यासारखं नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंची चौकशी एसआयटी करणार आहे का? कारण जी एसआयटी 18 तारखेला पहाटे खरातची कारवाई झाली अटकेची, त्याच्या तत्पूर्वी 2 दिवस आधी एसआयटी स्थापन झाली. एसआयटी बद्दल मी विश्वास व्यक्त केला, मी सकारात्मकता दाखवली. मी असं म्हटलं की एसआयटी सगळं व्यवस्थित करेल. मात्र माझी अडचण अशी आहे की माझी इच्छा नसताना सुद्धा नाईलाजाने मला एसआयटीच्या सगळ्या तपासाच्या गतीबद्दल प्रश्न उपस्थित करावे लागत आहेत. कारण मी कालही म्हटलं की जर माझ्यापर्यंत माहिती पोचते, दमानियापर्यंत माहिती पोचते, अजून कोणाकोणापर्यंत माहिती पोचते, तर ही सगळी माहिती एसआयटी पर्यंत का पोचत नसेल? जर एवढं सगळं काम, जसं मी कालही म्हटलं, दमानियालाच एसआयटीचे प्रमुख करून टाका, काय अडचण आहे? हे सगळं काम जे आहे हे काम आम्हाला एसआयटी कडनं अपेक्षित आहे. आम्ही वारंवार म्हणत होतो, कारण पुरावे नष्ट करायला वेळ मिळू शकतो. ज्यांच्या बद्दलची ही माहिती पुढे येते किंवा 21 मिनिटाचं संभाषण झालंय, काय संभाषण झालंय आम्हाला माहित नाहीये. 13 कॉल केले, इतके इनकमिंग आहेत, इतके आउटगोईंग आहेत. मग एवढे इनकमिंग आणि आउटगोईंग कॉल अतिशय महत्वाची नावं आहेत. एकनाथ शिंदे म्हणजे काही दुर्लक्षित करण्यासारखं नाव नाहीये.
दीपक केसरकर हे दुर्लक्षित करण्यासारखं नाव अजिबात नाहीये आणि या नावांच्या कडून जर कॉल होत असतील तर हे अत्यंत वाईट आहे। तेव्हा या सगळ्या नावांची चौकशी होणं तितकंच गरजेचं आहे, ते झालं पाहिजे। ते का होत नाहीये? चाकणकरांना अजूनही चौकशीला बोलावलेलं नाही। चाकणकरांच्या सोबतचा नामकरण आवारे जो सगळे ही भोंदूगिरी स्थापित करण्यासाठीचा कल्प्रिट नंबर 1 नामकरण आवारेची सख्खी मुलगी गमेच्या घरात दिलेली आहे। गमे वन ऑफ द ट्रस्टी शिवनिका ट्रस्टचा। या गमे आणि नामकरण आवारे नंतर ललित पोफळे जे अत्यंत महत्त्वाचं नाव आहे। ललित पोफळे सीए। ललित पोफळेने अनेक बड्या नेत्यांच्या मदतीने काही कंपन्या उभ्या केल्याची माहिती पुढे येते। या कंपन्या, हे बडे नेते, त्यांची नावं आमच्याकडे आहेत। त्याचे इनपुट आम्ही वेळोवेळी एसआयटीला देण्याचा प्रयत्न करत आहोत। मी 2 वेळा पुनरुच्चार केलाय, आज पुन्हा सांगतेय। नाशिकच्या काही वरिष्ठ स्तरावरच्या पोलीस अधिकाऱ्यांचा सुद्धा यातला समावेश, त्या पोलीस अधिकाऱ्यांचे इनपुट आम्ही एसआयटीला दिलेले आहेत। मात्र त्याही दृष्टीने कुठलीही सकारात्मक पावलं पडलेली नाहीत, हेही तितकंच खरं। अजून एक महत्त्वाची गोष्ट, अशोक खरातची पत्नी कल्पना खरात, मुलगी सृष्टी खरात, मुलगा काहीतरी गायब झाला वगैरे अशी काहीतरी बातमी येते की त्याची चौकशी केली गेली होती आणि चौकशीच्या नंतर तो काहीतरी गायब झाला वगैरे। पण जर असं होत असेल तर हे वाईट आहे। या लोकांनी जर उद्या पुरावे नष्ट केले तर याला जबाबदार कोण? काय नेमकी एसआयटीची अडचण असेल की एकाच वेळेला खरातची मुलगी, खरातची पत्नी, खरात यांना ताब्यात घेतलं जात नाही? भांडे नावाचा जो अधिकारी आहे, या भांडेची पत्नी, तिच्या नावावरची जी प्रॉपर्टी आहे त्यांची चौकशी कधी होणार आहे? दीपक लोंढे हा खरातचा अत्यंत निकटवर्तीय आणि तितकाच निकटवर्तीय दीपक केसरकर यांचा। दीपक केसरकरांनी कितीही नाही म्हटलं तरी दीपक केसरकर हे या सगळ्या अनेक कड्यांमधली एक महत्त्वाची कडी आहेत। दीपक केसरकर पळ काढू शकत नाहीत। दीपक केसरकरांचं हे म्हणणं की जोपर्यंत वाईट गोष्ट कळली नाही तोपर्यंत बोलणं काय गैर आहे, तर नाही, वाईट गोष्ट कळली नाही म्हणजे वाईट गोष्ट पब्लिकली कळली नाही, पण तुम्हाला माहीत नव्हतीच असं आम्ही कशावरून समजावं? शक्यता नाकारता येत नाही, कारण दीपक लोंढे हा सगळे आर्थिक व्यवहार सांभाळायचा। तो लोंढे तुमच्या सोबत होता, त्या लोंढे सोबत तुम्ही असंख्य ठिकाणी दिसता। त्या लोंढेचे आणि तुमचं संभाषण झालंय हे आता दमानिया सांगत आहेत। मी पुन्हा म्हणते की दमानियांवरचा माझा आक्षेप ॲज इट इज आहे, पण त्यांनी घेतलेली नावं ही दुर्लक्षून चालण्यासारखी नाहीत। त्यामुळे दीपक लोंढे आणि दीपक केसरकर यांच्यामध्ये नेमकं काय संभाषण होत होतं, हे जे दीपक आहेत, या 2 दीपकांनी कोणता असा दीपक लावलेला आहे हे जरा एकदा पुढं आलं पाहिजे, हे कळलं पाहिजे महाराष्ट्राला। अघोरी विद्या, तंत्रमंत्र, वर्षा बंगल्यावर काय रेड्याची शिंग पुरली, काय झालं, याच्या चर्चा, वदंता, वेगवेगळ्या वर्तमानपत्र, बातम्या, कर्णोपकरणी अशा खूप सगळ्या चर्चा झाल्या। या सगळ्यांमध्ये महाराष्ट्राची एकूण जी प्रतिमा आहे ती प्रतिमा मलिन होते, हे जास्त गंभीर आहे। अजूनही आम्हाला कळलं नाही, चर्चा खूप येते की कुणाच्या तरी फोटोवर फुल्या मारल्या गेल्या। आम्ही खूप माहिती घेतो तेव्हा काही लोक दबक्या आवाजात म्हणतायत की अशा फुल्या या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्र फडणवीस जी यांच्या फोटोवर फुल्या मारल्या। काय खरं काय खोटं आम्हाला माहित नाही, आम्हाला याची कल्पना नाही, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या फोटोवर फुल्या मारण्या इतकी हिमाकत जर कोणाची होत असेल तर ही राज्याला हादरवणारी गोष्ट आहे। त्यामुळे हे कोण लोक आहेत, यांना का फुल्या माराव्याशा वाटतात, फुल्या मारण्यामागची यांची भावना काय आहे? म्हणजे खरातांकरवी जर कोणी
अशोक खराच्या हातून कोणी तंत्रमंत्र विद्या करू पाहते, कोणी अघोरी विद्या करू पाहते, तर तो कोण आहे? असा कोण असेल की ज्याला काही फायदा होतोय? काय नेमकं हे घडत होतं? कारण महाराष्ट्राच्या शीर्षस्थानी असणारी ही एवढी महत्वाची नावं आणि त्यांच्या नावाच्या संबंधाने जर एवढ्या गंभीर चर्चा बाहेर येत असतील, तर महाराष्ट्रातली जी जनसामान्य जनता आहे ती सुरक्षित आहे असे कसे मानावे? त्यामुळे एसआयटी जर तपासाला वेग घेत नसेल तर या प्रकरणामध्ये अगदी सीआयडीचा समावेश व्हावा असं आमचं म्हणणं आहे. कारण एसआयटी अजूनही चाकणकरांना अजूनही चौकशीला बोलावत नाही. चाकणकरांना समन्स आलं असं साधारणतः 8 दिवसांपूर्वी कळलं. त्याच्या पुढचे 3 दिवस चाकणकरांनी सोयीस्कर मौन बाळगलं. 3 दिवसानंतर चाकणकरांना अचानक कंठ फुटला आणि त्या म्हणाल्या की असं समन्स मला आलंच नव्हतं. याचा अर्थ आम्ही काय काढायचा? चाकणकर एसआयटीला बोटावर नाचवतायत का? चाकणकर सांगू पाहतायत का की माझा पाठीराखा इतका मोठा आहे की एसआयटी आणि या सगळ्या यंत्रणा याचा मला फरकच पडत नाही? की याचा दुसरा अर्थ काढायचा की लोक दबक्या आवाजात म्हणतात की बाबा एसआयटी प्रमुखांची आणि चाकणकरांची चांगले गुड रिलेशन आहेत? आम्ही नेमकं काय म्हणायचं याला? कारण तपास पुढे जात नाहीये. तपास पुढे का जात नाही? अजूनही आर्थिक स्रोत का तपासले जात नाहीत? सीडीआर बाहेरचा माणूस काढतो, एसआयटी काढत नाही. हे एसआयटी साठी गंभीर आहे. हे ब्रीच ऑफ प्रायव्हसी तर आहेच आहे, पण तो सीडीआर एसआयटी काढू शकत नाही हे एसआयटीचं अपयश वाटत नाही का? त्यामुळे परत एकदा विनंती की या सगळ्या लोकांची, कारण ऑन फ्लोअर ऑनरेबल चीफ मिनिस्टरांनी सांगितलेलं होतं की आम्ही आजी माजी सगळ्याच संचालकांची चौकशी करणार आहोत, गृह खातं चौकशी करणार आहे. पण आजी माजी संचालकांची चौकशी झालेली नाही. ती चौकशी होणं गरजेचं. जो कोणी असेल, मी पुन्हा म्हणते, जो कोणी असेल, जी काही 30-40 नावं आहेत त्या 40 नावांमध्ये कोण कोण आहे? काही जण असे पण आहेत जे आमच्या नजरेत आहेत की जे आमदार नाहीत पण आमदारापेक्षा कमी नाहीत, जे आमदार नाहीत पण आमदारापेक्षा कमी नाहीत आणि ज्यांचा वावर बऱ्यापैकी मंत्रालय आणि परिसरात आहे, अशी सुद्धा नावं यात आहेत. या सगळ्यांची चौकशीच्या संबंधाने वेगवान पावलं उचलली गेली पाहिजेत. अन्यथा एक मूवमेंट म्हणून आणि पुढचा स्टँड घ्यायचा म्हणून मग आम्हाला परत रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल. कारण प्रश्न महाराष्ट्रातल्या लेकी बाळींच्या इब्रतीचा आहे. मी हे पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे की यातल्या बऱ्याच गोष्टी इतक्या संवेदनशील आहेत की त्यावर मी जाणीवपूर्वक ओपन अप होणं टाळते. जे काही दमानी यांनी केलं ते काय म्हणजे काय म्हणता येईल त्याच्यावरती न जाता किंवा ते सगळं करताना या सगळ्यांमध्ये मूळ विषय डायव्हर्ट होऊ नये म्हणून आम्हाला पुन्हा 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 त्या विषयाकडे आणावं लागते. कारण 2 दिवस जाणीवपूर्वक विषय भरकटवायचा आणि खरात आणि केसरकर आणि एकनाथ शिंदे आणि यांचं कॉल, याचं काय नेमकं झालं, ते कॉल कशासाठी, या विषयावरच यायचं नाही, हे योग्य होणार नाही. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांचं निराकरण झालं पाहिजे आणि एसआयटीने याची उत्तरं दिली पाहिजेत. मी आठवण करून दिली पाहिजे की फलटण प्रकरणामध्ये अशाच पद्धतीने तेव्हा आम्ही आक्षेप नोंदवला होता जेव्हा चाकणकरने तुषार दोषींच्यासह पत्रकार